नमस्कार मंडळी, चवीचे खवय्ये या माझ्या कुकिंग चॅनलवर तुम्हा सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला सकाळचा नाश्ता असो किंवा डबा असो झटपट बनणारा न तळता पौष्टिक पदार्थ बनवून दाखवत आहे। पाहू शकता, कमी मेहनतीत कमी वेळेत घरच्या साहित्यात काय बनवायचं सुचत नसेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। हा नाश्ता बघता बघता संपेल व डब्यालाही नक्की घेऊन जातील। चला तर मंडळी, बोलण्यामध्ये जास्त वेळ वाया न घालवता लगेचच रेसिपी बनवायला घेऊ। ही रेसिपी बनवण्यासाठी असा एखादा पॅन घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा तेल घ्यायचं। आता इथे तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे। जिरे चटकायला लागले यामध्ये 1 वाटी बारीक रवा टाकायचा आहे। तुम्ही जाड रवा घेत असाल तर थोडंसं मिक्सरला फिरवून घेऊ शकता। आता 2 ते 3 मिनिटापर्यंत त्या रव्याचा कच्चेपणा जाईपर्यंत असं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि गॅसला मीडियम आचेवर ठेवायचा आहे। आणि इथे रव्याचा हलकासा रंग वेगळा होऊ द्यायचा आहे। आणि जर तुम्ही रव्याला जास्त लाल रंग येईपर्यंत भाजला तर नाश्त्याचा रंग वेगळा पण होऊ शकतो आणि चवीला सुद्धा तो खराब लागू शकतो। आता इथे रवा भाजायला लागून 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। मस्त असा खमंग वास दरवळत आहे। तर आता काय करायचं आहे आपल्याला, ज्या वाटीने रवा घेतलेला होता त्याच वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचं आहे आणि यासोबतच आपल्याला इथे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आता या सर्व जिन्नसांना आपल्याला चमचा चालवून एकजीव करून घ्यायचा आहे। जोपर्यंत रव्यातलं पूर्ण पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला गॅसला मंद ठेवून असं चमचा चालवतच राहायचा आहे। गुठळ्या होऊ न देता आपल्याला असं सतत चमचा चालवून घ्यायचा आहे। तरी ते पाहू शकता मंडळी, मस्त असं रव्यानं पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे आणि रवा असा मऊ लुसलुशीत दिसत आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, या रव्याला याच पॅनमध्ये कोमट थंड करून घ्यायचं आहे। तरी ते बघू शकता मंडळी, ही नाश्त्याची स्टफिंग आपली मस्त अशी कोमट थंड झालेली आहे। जसं की आपण हातानं मळू शकतो इतकी थंड झाली आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, याला असंच मळून न घेता थोडंसं इथं कोमट पाणी लावून घ्यायचं आहे आपल्या हातावर। 2 ते 3 चमचे लावलं तरी पण चालेल। तुमच्या रव्याच्या क्वालिटीवर अवलंबून आहे पाण्याचं प्रमाण। कोमट पाणी जरी तर जास्त लागलं तरी पण तुम्ही लावू शकता। याला दाब देत देत असं मळून घ्यायचं आहे। जसं आपण रोजच्या चपातीचं कणिक मळतो तशी कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे। तर मंडळी, इथे तुम्ही बघू शकता चपातीसाठी कणिक कसं मळतो आपण त्याच टाईपचा इथं गोळा तयार करून घेतलेली आहे मी। आता काय करायचं आहे, या गोळ्यामधील थोडंसं असं पीठ काढून घ्यायचं आहे आपल्याला। दोन्ही हातानं असं गोल गोल करून घ्यायचं आहे आणि असं थोडासा हलकासा गोल केल्याच्या नंतर हलकासा असा दाब द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला पेन किंवा पेन्सिल घ्यायची आणि असं मध्यभागी मेंदू वडे कसं करतो त्या टाईपमध्ये हा नाश्ता आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता काय मस्त हा नाश्ता दिसत आहे। आणि आपल्याला हा नाश्ता असंच ठेवून द्यायचं नाही, लगेच एका चाळणीला किंवा स्टीमरच्या चाळणीला असा आतील बाजूला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्या तेल लावून घेतलेल्या चाळणीच्या वरती हा नाश्ता ठेवून द्यायचा आहे। जर तुम्हाला असा आकार देत बसायचं नसेल तर तुम्ही असं गोल गोल करून लिंबा एवढे बॉल्स करून ते सुद्धा स्टीम करून घेऊ शकता। मी काय करत आहे, नाश्ता थोडासा चांगला दिसण्यासाठी असं मेंदू वड्यासारखा आकार देत आहे। याच पद्धतीने पूर्ण नाश्ता बनवून घेते। तरी ते नाश्ता स्टीम करण्यासाठी थोडीशी पूर्वतयारी करायची। 2 गिलास कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे। पाण्याला अशी मस्त छानशी उकळी आलेली आहे। उकळी आल्याच्या नंतर आपल्याला असं रिंग स्टँड ठेवायचं आहे। जर तुमच्याकडे रिंग स्टँड नसेल तर तुम्ही छोटीशी वाटी पण ठेवू शकता। आता त्यामध्ये बनवून घेतलेल्या नाश्त्याची चाळणी असं ठेवायची आहे। गॅसला फास्ट ठेवून झाकण लावून आपल्याला 10 मिनिटापर्यंत त्याला स्टीम करून घ्यायचं आहे। तरी ते नाश्त्यासाठी आपल्याला खमंग चटणी बनवायची आहे। त्यासाठी मी इथे छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये इथे आपल्याला 4 ते 5 अशा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। आणि जर तुम्ही स्पेशली लहान मुलांसाठी बनवत असाल तर फक्त 2 मिरच्याचा तुम्ही इथे वापर करू शकता। चटणीचा रंग आणि फ्लेवर चांगला येण्यासाठी इथे भरपूर अशी कोथिंबीर वापरायची आहे। आणि इथे चटणीच्या बाइंडिंगसाठी 2 चमचे फुटाणे घेतले आहे। जर तुम्हाला फुटाणे वापरायचे नसतील तर तुम्ही नारळाची पावडर सुद्धा वापरू शकता, नसेल तर भाजलेल्या शेंगदाण्याचा सुद्धा वापर करू शकता। आणि चव चांगली येण्यासाठी 2 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याला असं कापून घेतलेलं आहे। आणि चवीनुसार मीठ आणि चटणीची चव बॅलन्स राहण्यासाठी 1 लिंबाचा रस वापरले। जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही 2 चमचे दह्याचा वापर सुद्धा करू शकता। आता इथे आपल्याला लगेच पाणी वापरायचं नाही। या सर्व जिन्नसांना मिक्सरला थोडंसं फिरवून बारीक करून घ्यायचं आहे। त्यानुसार तुम्हाला आवडेल तसं इथे कमी अधिक पाणी वापरून ही चटणी बनवू शकता। तर मंडळी, इथे तुम्ही चटणी बघू शकता, ना जास्त घट्ट ना जास्त पातळ अशा मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये मी ही गुळगुळीत अशी बारीक चटणी वाटून घेतलेली आहे। आता चटणी तयार झाली की या चटणीला थोडा वेळ बाजूला ठेवू। 10 मिनिट झालेले आहेत आणि झाकण काढायचं आहे। बघू शकता काय मस्त टम्म फुगलेला आहे नाश्ता। आता काय करायचं आहे आपल्याला, ही चाळणी बाजूला काढायची आहे आणि चाळणीला मस्तपैकी थंड करून घ्यायचं आहे।
तर मंडळी, ते वाफवून घेतलेल्या नाश्त्याची चव आणखीन वाढण्यासाठी एक छोटीशी स्टेप आपल्याला करून घ्यायची आहे. त्यासाठी मी एका पॅन मध्ये फक्त 2 चमचे तेल घेतलेले आहे. आता इथे चांगल्या प्रकारे तेल गरम झाल्यावर आपल्याला अर्धा छोटा चमचा मोहरी टाकायचा आहे आणि मोहरी चांगली चटकायला लागली तर त्यामध्ये अर्धा चमचा पांढरे तीळ टाकायचे आहे आणि फ्लेवर चांगला येण्यासाठी पाव चमचा हिंग टाकायचे आहे. जर तुम्हाला हिंगचा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही नाही वापरला तरी पण चालेल. तर इथे नाश्त्याला रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा हळद वापरायची आहे. आता या सर्व जिन्नसांना आपल्याला यांचा कच्चेपणा जाईपर्यंत गॅसला मंद आचेवर ठेवून असं परतून घ्यायचं आहे. तर इथे मंडळी 30 ते 40 सेकंद असं परतून घ्यायचं आहे. असं परतून घेतल्यामुळे सर्व साहित्यांचा कच्चेपणा हा निघून गेलेला आहे. आता काय करायचं आहे, जो वाफवून घेतलेला नाश्ता आहे ना, तो पूर्ण या पॅनमध्ये आपल्याला असं काढून घ्यायचा आहे. जर तुमचा नाश्ता इथे एका बॅचमध्ये अशी फोडणी होत नसेल तर तुम्ही 2 बॅचमध्ये अशी फोडणी तयार करून घेऊ शकता. तर काय करायचं आहे, आपल्याला हलक्या हातानं असं परतून घ्यायचं आहे. नाश्ता पूर्णपणे एकजीव झाला पाहिजे. आता इथे फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, गॅसला मंद आचेवर ठेवून नाश्त्याला असं परतून घ्यायचं आहे. मंद आचेवर ठेवल्यामुळं नाश्ता वरून असं कुरकुरीत होतो आणि मधून मऊ नरम सॉफ्ट होतो. फक्त या नाश्त्याला 1 मिनिटापर्यंत असं परतून घेतलं की वरतून असा कुरकुरीतपणा आलेला आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला वरतून अशी चिली फ्लेक्स टाकायचे आहे, म्हणजेच की लाल मिरचीचे कुटलेले दाणे. फ्लेवर आणखीन चांगला येतो याच्यामुळे आणि तिखटपणा सुद्धा वाढतो. आता यासोबतच आपल्याला बारीक चिरलेली अशी हिरवी कोथिंबीर टाकायची आहे आणि हलक्या हातानं परतून घ्यायचा आहे. तर नाश्त्यामध्ये कोथिंबीर चांगल्या प्रकारे एकजीव झाली की हा नाश्ता पूर्णपणे तयार झालेला आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला या नाश्त्याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. जर सर्विंग प्लेटमध्ये काढायचं नसेल तर तुम्ही एका टिफिन बॉक्समध्ये काढून हा नाश्ता टिफिनला तुम्ही देऊ शकता. मुलांच्या डब्याला किंवा ऑफिसच्या डब्याला तीच भाजी चपाती देण्यापेक्षा असा मस्त पौष्टिक खमंग पदार्थ दिला की मुलंच काय मोठे देखील आवडीने घेऊन जातील. बघता बघता मिनिटात फस्त करतील, इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगते. पाहू शकता बाहेरून किती कुरकुरीत आणि आतून एकदम स्पंजी, एकदम मऊसूत नाश्ता तयार झालेला आहे. तर मंडळी, कशी वाटली आजची ही रेसिपी? एकदम कमी साहित्यात कमी वेळेत टेस्टी नाश्ता तयार झालेला आहे आणि नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया. चला तर मंडळी, अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.